हाय, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. वीकेंड सेशन आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे की टायमिंग, व्हेन टू एंटर इन द मार्केट. कारण आपण बघतो की मार्केट हे 9:15 स्टार्ट होतं आणि 3:30 बंद होतं. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एक्झॅक्टली कुठलं टाइम सिलेक्ट करायचंय आणि एंटर करायचंय. मार्केटचे एक अशा काही स्टेजेस आहेत सॉरी, की त्या स्टेजेस मध्येच आपण जर व्यवस्थित एक्स्ट्रीमली सॉरी, तर त्या स्टेजेस मध्ये आपण जर एंट्री केली, एक्झिट केली, तर आपण प्रॉफिट मध्ये निघतो. आणि जर आपल्याला त्याचं जर टायमिंग नाही समजलं की कुठल्या टाइमला आपण एंट्री केली पाहिजे आणि कधी एक्झिट केलं पाहिजे, मग मात्र आपलं बराचसा लॉस त्या ठिकाणी होऊ शकतो. किंवा अशा काही स्टेजेस असतात की तिथं मार्केट पूर्ण फ्लॅट असतं आणि मार्केट जर एकदा फ्लॅट असेल तर अशा वेळेस मार्केटमध्ये मुवमेंट आपल्याला मिळतच नाही. आणि जर मार्केटमध्ये मुवमेंट नाही मिळालं ना, मग मात्र आपण तिथे फसतो. मग तिथं आपण इमोशनली ट्रेड करतो की अरे हा आता वर चाललंय, मग काहीतरी बाय करा. मग जिथं आपण बाय करतो एक्झॅक्टली तिथून मार्केट खाली यायला लागतं. किंवा एखादा तुम्ही स्टॉक जर निवडला असेल तर तो स्टॉक खाली यायला लागतो. किंवा तुम्ही जर खाली येतोय म्हणून सेल जर केलात तर मग एक्झॅक्टली तिथून तो वर जायला लागतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशा अवॉइड करायच्या आणि एक्झॅक्टली एंट्री कसं घ्यायचं, कारण मार्केटमध्ये टायमिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही व्यवस्थित त्या टाइमला एंट्री केलात आणि टाइमली एक्झिट जर झालात तर तुम्ही नेहमी प्रॉफिटमध्ये राहता. मार्केट अवर्स जर बघितलं तर मार्केट ओपन होतं सकाळी 9 वाजता. बरोबर सकाळी 9 वाजता मार्केट ओपन होतं आणि मार्केट ओपन झालं की 9 ते 9:07 हा पिरियड असतो ऑर्डर प्लेसिंगचा. आणि 9:07 पासून ते 9:15 हा असतो सेटलमेंट. मग ज्या काही ऑर्डर रिसिव्ह झालेल्या असतात, ज्या काही एएमओ ऑर्डर लागलेल्या असतात किंवा 9 वाजता ते 9:07 पर्यंत काही ऑर्डर प्लेस झालेल्या असतात, की ओव्हरनाईट मध्ये ज्या काही चेंजेस झालेले असतात किंवा काही न्यूज असतात कंपनीच्या, ज्या मार्केट बंद झाल्यावर येतात, रिझल्ट्स येतात किंवा काही इव्हेंट असेल, एखादं बॅड न्यूज, गुड न्यूज जे काही असेल, किंवा एखाद्या कंपनीला नवीन काही ऑर्डर मिळालेली असेल आणि ते रिफ्लेक्ट मार्केट अवर्स नंतर मिळालं असेल, मग अशा वेळेस सगळे जे काही होतं तर मार्केटमध्ये ऑर्डर प्लेसिंग हे होतं 9 ते 9:07. आणि 9 ते 9:07 ऑर्डर प्लेसिंग झालं की 9:08 ते 9:15 ह्या सगळ्या ऑर्डर सेटलमेंट्स होतात. आणि एकदा का ह्या सगळ्या ऑर्डर सेटलमेंट्स झाल्या की मग त्याच्यानंतर जेव्हा मार्केट 9:15 बरोबर ओपन होतो, मार्केट ओपन झालं आणि समजा एखादा इव्हेंट किंवा न्यूज असेल तर मार्केटमध्ये प्रचंड व्होलॅटिलिटी असते. नॉर्मल याच्यामध्ये सुद्धा पहिल्या मार्केट ओपन झाल्याच पहिल्या 5 ते 6 सेकंदात 1 मिनिटात तुम्हाला मार्केट कळतच नाही वरती आहे खाली आहे. एवढे प्रचंड प्राइजेस हा अप अँड डाऊन होत असतात की मग तिथं आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, अरे आता काय करायचं इथे. मग बऱ्याचदा इमोशनली तिथे लोक फसतात. वर चाललाय असं काही लोक विचार करतात की आता हा वर गेला म्हणजे खाली येणारच नाही कदाचित किंवा पुन्हा आपल्याला भेटणारच नाही, त्यामुळं पटदिशी त्याच्यात उडी मारा. नेहमी लक्षात ठेवायचं, कितीही जरी तुम्हाला पोहता येत असेल हे असेल, जोरात वाहत्या पाण्यात जर तुम्ही उडी मारलीत मग मात्र तुम्ही नक्की गटांगळ्या खाता. त्यामुळे मार्केटला स्टेबल होऊ देणं खूप गरजेचं आहे. जे नवीन आहेत म्हणजे बिगिनर्स ज्याला आपण म्हणू, त्यांनी पहिल्यांदा पहिलं 15 मिनिटं तरी ऍटलिस्ट मार्केटमध्ये एंटर करू नये. 9:15 ते 9:30 हे जे आहेत 15 मिनिटं, हा ऍक्च्युली आहे वेटिंग पिरियडचा. आणि एक डायरेक्शन किंवा ट्रेंड तिथे समजलं पाहिजे तुम्हाला. त्यामुळे पहिलं 15 मिनिटं वेट करा.
मार्केट कुठेही जात नाही. पूर्ण दिवसभर मार्केट एकाच जागी असतो. आपल्याला बरोबर तो तुम्हाला चान्स देतो एंटर करायला. त्यामुळे पहिला 15 मिनिटं ऑब्झर्व करा की एकदा नक्की मार्केट काय आणि कुठली दिशा पकडणार आहे. मग याच्यामध्ये जर हे सगळं नॉर्मल कंडिशनचं सांगतोय मी, पण समजा कधी अननॉर्मल असेल, बिग न्यूज आहे, कुठलीही असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, तर तो खाली फॉल होणार. अशा वेळेस तुम्ही एंट्री करू शकता. बट तिथं प्रॉब्लेम येतो स्टॉप लॉसचा. जर तुम्ही एंट्री केला, तुम्हाला माहिती आहे आता मार्केट खालीच जाणार आहे, बॉम्ब पडलाय कुठेतरी, बॉम्बस्फोट झालाय किंवा हमला झाला काहीतरी, मार्केट खाली कोसळणार हे माहिती. बट मार्केट एक लाईन मध्ये सरळ स्ट्रेट अवे खाली जाणार नाही. तो थोडासा जंप करत पुल बॅक देत खाली जाईल. मग अशा वेळेस स्टॉप लॉस कुठे लावायचा हा प्रश्न येतो. दुसरा नॉर्मल असेल तर तो तेव्हाही वर खाली येतो, पण त्यावेळेस तुम्हाला डायरेक्शन तो कधीच देत नाही. मग अशा वेळेस 10 ते 15 मिनिटं तुम्ही थांबणं, वेट करणं आणि एक्झॅक्टली आता आपल्याला एंट्री पॉईंट कुठे भेटतोय. एक 15 मिनिटं झाली की तुम्हाला एक डायरेक्शन मिळून जाते मार्केटची, की आता हा एंटर आपण केलं पाहिजे. मग त्यावेळेस तुम्हाला काही कॅन्डल्स पण फॉर्म होतात. ऍटलिस्ट 1-2 कॅन्डल्स तरी मिळाले तरी तुम्हाला एक समजून जाईल की अरे हा आता कुठलं कॅन्डल मिळालेलं, डोजी, हॅमर किंवा असे काही जर मिळाले, मोरू बाजू मिळाले, हा चला ट्रेंड कंटिन्युएशन आहे, तुम्ही जाऊ शकता. हॅमर मिळाला, कन्फर्मेशन साठी थांबू शकता. मग हे जे सेंटिमेंट तयार होतात, इमोशन्स जे तयार होतात, याच्यावरती कंट्रोल आणणं सर्वात महत्वाचं. आणि जर तुम्ही कंट्रोल आणलात तर तुम्ही एक्झॅक्टली त्याच्यामध्ये एंटर करू शकता. म्हणून 15 मिनिटं जे बिगिनर्स आहेत त्यांनी वेट करा. आणि जे कोणी थोडंसं आता एक्सपर्ट आहे, की ज्यांना थोडंसं आता न्यूज कळतायत, जे लास्ट टाइम आपण बघितलेलं न्यूजचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होऊ शकतो, तर मग अशा वेळेस मात्र ऍटलिस्ट पहिले 5 मिनिटं तरी थांबा, की आता मार्केट कुठे जाईल, कसं जाईल. हे 5 मिनिटात थोडंसं क्लिअरिटी होतं. म्हणजे काय, की मार्केट का एवढं ओलाटाईल असतं सकाळी 9 ते 9:15 मध्ये काहींनी ऑर्डर प्लेस केलेले असतात. सेकंड, मार्केट आदल्या दिवशी बंद होताना काहींनी बाय केलेलं असतं आणि काहींनी सेल केलेलं असतं, ज्याला आपण बीटीएसटी किंवा एसटीबीटी म्हणतो. अशा वेळेस त्यांचं जे सकाळी एकदा मार्केट ओपन झालं की प्रॉफिट बुकिंग हे स्टार्ट होतं. आणि एकदा का तुमचं प्रॉफिट बुकिंग स्टार्ट झालं, मग काही सेल करणारे असतात, काही बाय करणारे असतात. मग अशा वेळेस दोघांचंही जर ऍक्शन चालू असेल, मग मात्र मार्केट हे ओलाटाईल होणार, अप अँड डाऊन करणार. तो काही वेळ वर जाईल, काही वेळ खाली येईल. अशा वेळेस काय करायचं, की कधीही थोडंसं थांबा. एकदा सेटल झाला मार्केट की नंतर मग तो आपोआप नंतर एक डायरेक्शन घेऊन त्या याच्यामध्ये तो पुन्हा जायला लागेल. हा पिरियड मग 9:30 ते 10:30 पर्यंत मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंट तुम्हाला मिळते. 9:30 ते 10:30 पर्यंत मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंट तुम्हाला मिळते. 1, 2, 3 हे मुवमेंट्स मिळतात. तुम्ही काय आणि कशा पद्धतीने ट्रेड करता त्याच्यावरती डिपेंड. नंतर 10:30 ते जवळपास 12:30 वाजेपर्यंत मार्केट परत पुन्हा फ्लॅट राहतो. पुन्हा इथे न्यूज आले, काय आले तरच फ्लक्च्युएट होणार, अदरवाईज मार्केट एका रेंज मध्ये राहणार. तिथे 90% लोक लॉस घेतात. 10:30 ते 12:30 या पिरियड मध्ये 90% लोक लॉस घेतात. कारण मार्केट जर फ्लॅट आहे तो थोडासा वर जाईल, थोडा खाली होईल. अशा वेळेस तुम्हाला डायरेक्शन समजणारच नाही. आणि मग तुम्ही जे मी म्हणतो खुजली ट्रेड, मग काहीतरी तुम्ही खुजली ट्रेड करत बसणार, काहीतरी असंच उगच बाय करा, सेल करा, डायरेक्शन नाही. कुठले तरी कॅन्डल्स मिळतात, सगळे छोटे छोटे कॅन्डल्स मिळतात. मग अशा वेळेस नेहमी थांबणं खूप इम्पॉर्टंट. मग अशा वेळेस बिग प्लेयर जे आहेत किंवा मोठी ते करतच नाहीत का ट्रेड, किंवा मग ते काय शांत बसलेले असतात का, तर नाही. 10:30 ते 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत हा जो पिरियड असतो तो पुन्हा अक्युमुलेशन और डिस्ट्रीब्युशनचा पिरियड असतो. आता अक्युमुलेशन म्हणजे ऑर्डर प्लेसिंग होत असतात. बायचे जर असतील तर ऑर्डर प्लेसिंग, जर सेलचे असतील त्याला डिस्ट्रीब्युशन म्हणणार. आणि यामध्ये सुद्धा पुन्हा ऑर्डर प्लेसिंग चालू राहतं पूर्ण या पिरियड मध्ये. आणि ते झालं की मग त्याच्यानंतर 12:30 वगैरे जेव्हा युरोपियन मार्केट वगैरे ओपन होतो, त्यांच्या तिथले रिॲक्शन्स
हे बघून मग पुन्हा तिथल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात मार्केट ओपन झाल्यावर, मग आपल्या इथं त्यानुसार काही रिॲक्शन्स मार्केटमध्ये स्टार्ट होतात. मग 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत थोडीशी मुवमेंट तुम्हाला मिळते, फार तर 2 वाजेपर्यंत. पुन्हा 2 ते 3:30 हा आपल्या इथं क्लोजिंग टायमिंग असतो. मग 2 ते 3 किंवा फार तर 2:45 पर्यंत तुम्हाला एक चांगली परत मुवमेंट येते आणि 2:45 टू 3:15 3:15 वाजेपर्यंत याच्यामध्ये जे इंट्राडे करणारे असतात, ते मार्केटमधून लिव्हरेज वापरतात, मार्जिन मनी वापरतात, या सगळ्यांचं त्यांचं ऑर्डर, त्यांचे पोझिशन्स क्लोज करणं, स्क्वेअर ऑफ करणं, ऍडजस्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तिथे होतात आणि त्यावेळेस पुन्हा मार्केट खूप फ्लक्च्युएट होतं. मग अशा वेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही, मग डायरेक्ट अरे हा मार्केट वर चाललंय खाली चाललंय आणि इमोशनल मध्ये ट्रॅप होतो आणि तिथे काहीतरी चुकीचे ट्रेड्स आपण घेतो. 3:15 ते 3:30 हा नो ट्रेडिंग झोन आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. कधीही 3:15 ते 3:30 मध्ये ट्रेड करायचं नाही, शक्यतो करायचं नाही. कारण समजा तुम्ही काहीतरी ट्रेड घेतलात आणि तुम्ही म्हणला की नाही जाईल 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 आणि 3:29 ला मी ट्रेड एक्झिट करतो आणि अचानक अनफॉर्च्युनेटली काहीतरी घटना घडली, नेट बंद झालं किंवा तुमची ऑर्डरच प्लेस नाही झाली, एक्झिट नाही झालात आणि तुमच्याकडे जर एक मोठी क्वांटिटी जर असेल आणि ती जर कॅरी फॉरवर्ड झाली आणि दुसऱ्या दिवशी जर मार्केट ओपन होताना जर अपोजिट झाली, तुम्ही ज्या घेतलेले बाय केला असेल, सेल केला असेल आणि जर ती अपोजिट जर तुमची पोझिशन असेल, तर त्यावेळेस मोठा लॉस तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे नेहमी 3:15च्या आधी तुमच्या ज्या काही पोझिशन्स असतील त्या कट करणं किंवा 3:20 फार तर एवढ्या वेळात तुमच्या पोझिशन्स कट करणं आणि स्क्वेअर ऑफ करून मार्केटमधून बाहेर पडणं सर्वात महत्वाचं. म्हणून हा जो सायलेंट पिरियड आहे तुमचा 10:30 ते 12:30 वाजेपर्यंतचा, याच्यामध्ये तुमचं एक ट्रेंड, एक डायरेक्शन तुम्हाला मिळतं आणि मग त्या याच्यामध्ये तुम्ही चांगले ट्रेड घेऊ शकता. तिथं तुमच्या स्ट्रॅटेजीज प्लॅन करू शकता. हा आता मार्केट समजा ओपन होऊन वर आला असेल, खूप गॅपअप असेल आणि तो कन्सोलिडेट होत असेल आणि कन्सोलिडेशन होताना तुम्हाला मार्केट नेहमी डायरेक्शन देत असतं. ते डायरेक्शन रीड करता यायला पाहिजे आणि जेव्हा 12:30-1 होईल त्यावेळेस तुम्हाला तो कन्सोलिडेशन फेज ब्रेकआउट देऊन पुन्हा तो डायरेक्शन घेतो. मग ह्या सगळ्या फेजेस तुम्हाला रीड करणं सर्वात महत्वाचं आणि हे जर तुम्ही करायला लागलात आणि शिकलात तर नक्की तुम्ही फसणार नाही. नवीन आहेत त्यांना वाटतं सकाळी 9:15 ला मार्केट ओपन झालं, 3:30 ला बंद होतं, मग हे सगळेच फेजेस आहेत की आपल्याला कधीही बाय करू शकतो आणि सेल करू शकतो. तर तसं नाही. आपण छोटे ट्रेडर आहोत, रिटेल ट्रेडर आहोत, इन्व्हेस्टर आहोत, तर आपण कधीही मोमेंट पकडणं खूप गरजेचं आहे. जर समजा एखादी पोझिशन तुम्ही घेतलेली आहात आणि तो जर अपोजिट आहे आणि तुम्ही लॉस मध्ये आहात, तर त्या लॉसला रिकव्हर करण्यासाठी, ऍडजस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे तेवढं कॅपिटल, अजून बफर कॅपिटल तुमच्याकडे नसतं. आणि जर बफर कॅपिटल असेल तर कुठलीही पोझिशन तुम्ही ऍडजस्टमेंट करून प्रॉफिट मध्ये एक्झिट होऊ शकता किंवा कॉस्ट टू कॉस्ट तरी ऍटलिस्ट एक्झिट होऊ शकता. पण आपल्याकडं बजेट कमी असतं, कॅपिटल आपलं कमी असतं. मग अशा वेळेस आपण नेहमी राईट मोमेंट पकडणं सर्वात महत्वाचं. मग मोमेंटसाठी थांबणं, मोमेंट एकदा स्टार्ट झाली की ती मोमेंट पकडणं आणि तिथून प्रॉफिट घेऊन बाहेर पडणं सर्वात महत्वाचं. तर ह्या जर गोष्टी आपण पाळल्या तर नेहमी मार्केटमध्ये कुठल्या टाइमला एंट्री घेतली पाहिजे, कधी एक्झिट झालं पाहिजे किंवा राईट टाइम काय आहे एंटर करण्याचं, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला वाटतं तुम्हाला मिळालेलं आहे. म्हणून सकाळी 9:15 ते 9:30 पर्यंत एक 10-15 मिनिटं कधीच ट्रेड घ्यायचं नाही. मार्केटला सेटल होऊन जायचं, त्यानंतर तुम्हाला एक डायरेक्शन मिळते. 9:30 ते 10:30 पर्यंत एक चांगले मोमेंट, 1-2 मोमेंट्स तुम्हाला मिळतात. 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत तिथे थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम येतो की मार्केट फ्लॅट असतं, एक कन्सोलिडेशन फेज मध्ये मार्केट जातो. मग त्यामुळे तिथेही थोडंसं तुम्ही थांबा. 12:30 ला 12:45 ला मार्केट मुवमेंट देतो, त्यानंतर परत तुम्ही मुवमेंट्स पकडा. पुन्हा 2-2:15 वाजता मार्केट मुवमेंट देतो, त्यावेळेस परत मुवमेंट पकडा आणि अशा वेळ करून तुम्ही एक्झॅक्टली एक प्रॉफिटेबल ट्रेड
पूर्ण डे मध्ये काढू शकता. राईट. तर तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी एक चार्ट वरती मला दाखवता येतं का बघतो मी. थोडीस क्लॅरिटी तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. एक 5 मिनिट. आता हा जस्ट आपण लेटेस्ट SBIचाच मी हे घेतो. शेअर जर मी घेतलं आणि इथे जर आपण पाहिलं, इथून मार्केट जेव्हा ओपन झालं तर त्या मार्केटनी सुरुवातीला एकदम मोमेंट दिलेली आहे. इथे जर आपण पाहिलं तर हा एक मोमेंट येतो, हा पूर्ण. पण आता इथे जरी मला कॅन्डल एवढे छान दिसत असतील, अरे हा अप 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 मूव्ज दिसतोय, बट ऍक्च्युअल मार्केटमध्ये हा कधीच तुम्हाला असा होत नाही. तो खाली येतो वर जातो. इथे तरी बघा, इथं ओपन झालेला आहे तो आणि पूर्ण एवढा खाली आलाय, पुन्हा वर गेलाय, परत खाली आला असेल, क्लोज झाला. इथे सुद्धा जर जेवढे शॅडो आहे तेवढं त्यांनी इथं फ्लक्च्युएट केलेलं आहे. मग हे फ्लक्च्युएट, कोणाचा मायक्रोफोन चालू आहे तो जरा म्यूट करता का? आणि हा जर पिरियड आपण पाहिला, पहिला थोडासा नंतर तुम्ही थांबलात की मग तुम्हाला मोमेंट मिळते. आणि जर इथे बघितलात बघा, पहिल्या 10-15 मिनिटं जर थांबलात की तुम्हाला एक मोमेंट मिळते समजतं, आणि नंतर तुम्हाला फॉल दिलेलं आहे. 10:30 नंतरचा जर तुम्ही पिरियड काढला आपण, हा एक जनरली हा एक पिरियड बघा. तर हा पूर्ण पिरियड जो मिळतो तुम्हाला, हा कन्सोलिडेशन फेज मध्ये. इथे तुम्हाला समजतच नाही मार्केट वर जाणार आहे खाली जाणार. इथं कॅन्डल जर बघितलं तर तुम्हाला दिसेल बघा, हा एक कॅन्डल वरती ओपन झालाय, खाली क्लोज झाला, मग खाली क्लोज झालाय, खाली ओपन झालाय, वरती क्लोज झालाय पुन्हा. इथं सगळे बिगिनर आहेत ना, हे नेहमी फसतात. अरे एवढा मोठा खाली आलेला आहे म्हणजे मार्केट खाली जाईल, म्हणून हे इथं सेल करतात. सेल केलं की तो वर जातो, मग वर गेला की त्यांना वाटतं अरे नाही, आता ही कॅन्डल क्रॉस करून वर आलेलं आहे, आता आपण बाय करूया, मग वरती जाईल. मग ते वरती जाईल म्हणून बाय करतात, तिथून कॅन्डल परत खाली येते. बघा इथं एकदा अप एकदा डाऊन, एकदा अप एकदा डाऊन, अशाच तुम्हाला कंटिन्यू तिथं कॅन्डल मिळत गेलेले आहेत. म्हणजे मार्केट आहे त्याच रेंजला, एकाच जागी. आणि हा पिरियड आहे, हा नो ट्रेडिंग झोन आहे, म्हणून कधीही हा थांबा. आणि एकदा तुम्ही हा हाय आणि लो जर एकदा मार्क केलात, जोपर्यंत तुम्हाला हाय आणि लो ब्रेक मिळत नाही तोपर्यंत ट्रेड करू नका. त्यानंतर बघा, इथे जेव्हा ब्रेकआउट मिळाला, हा साधारणतः तुम्हाला 1-1.5च्या आसपास मिळालेला आहे. बघा मी म्हणलं की 12-12.5 1-1.5ला तुमचं काय होतं, मार्केट मुवमेंट चालू होतात. नंतरच्या मुवमेंट्स बघा तुम्हाला पकडतात. एकदा ब्रेकआउट मिळाला की तो जातो वरती पुन्हा. आणि हा जो पिरियड आहे इथे, हा हा पूर्ण कन्सोलिडेशन फेज आहे. पुन्हा शेवटचे अर्धा तास बघा, हा जर बघितला तर हा 2:50चा पिरियड तुम्ही घेतला आणि तिथून तो पूर्ण 3:30 वाजेपर्यंत. म्हणून कधीही मार्केटमध्ये हा जो फेज आपल्याला मिळतो, आणि हा ट्रेडिंगचा फेज आपल्याला स्ट्रेट अवे इथे मिळतो. आणि जेव्हा आता बाकीच्यांना त्यांना तर माहिती आहे आता की हे इथं आपण एक्झिट एक्झॅक्टली होणार, डायरेक्शन इंडिकेशनच मिळतं की तिथून तुम्ही आता एक्झिट व्हा म्हणून. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की एकदा मार्केटचे डायरेक्शन्स आपल्याला पकडता येणं. त्याच्या नेक्स्ट प्रिव्हियस डेचा जरी आपण पाहिला तरी सुद्धा आपल्याला 30 तारखेचा हा ओपन झाला, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं. परशुराम, एक प्रश्न मी होता. मी माझा अधिक संपवतो, नंतर मग मी क्वेश्चन्स घेईन. बरं. येस, तुम्ही नोट करून ठेवा, नंतर मग मला क्वेश्चन्स विचारा. मग हा जो पिरियड आहे आपला, पुन्हा तो एक कन्सोलिडेशन फेज येऊन जातो तुमचा. हाताने जा. असं नाही करणे का? काय झालं माझं? आता हा जर पाहिलात तर तुम्ही, हा पूर्ण तुमचा कन्सोलिडेशन फेज येतो. मग जेव्हा तुम्हाला हा कन्सोलिडेशन फेज हाय आणि लो ला एकदा तुम्ही जर मार्क करून ठेवलात, तर आता हा जर पाहिलात तर तुम्ही इथे हाय आणि हा लो होतो परफेक्टली, तिथं तुम्हाला ब्रेकआउट मिळतो. आणि त्यानंतर जर पाहिलं तर तो शेअर जो आहे तो काय होतो,
खाली खाली डाऊनला जाईल मे बी, म्हणजे तो वरच्या साईडला पण देईल, खालच्या साईडला देईल. तर हे ब्रेकआउट्स मिळेपर्यंत आणि तो पिरियड आहे ना, तो पिरियड तुम्हाला थांबणं. बघा हा 12:30ला तुम्हाला इथे ब्रेकआउट मिळालेला आहे. टाइम जर तुम्ही खाली बघितलात तर खाली तुम्हाला हा टाइम इथे दिसतो. मी एक हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन टाकतो म्हणजे तुम्हाला इथे तो कॅच करता येईल. बघा हे इथं लाईन मी टाकलेली आहे. हा सुद्धा जर बघितला 10 10:30च्या आसपासचा तुमचा टायमिंग बघा. तर हा पिरियड जो तुम्हाला मिळतो तो टोटली तुम्हाला काय मिळतो, नो ट्रेडिंग झोनचा. मग हे पूर्ण पिरियड तर तुम्ही फक्त ऑब्झर्व करणं आणि मग त्याच्यात, आणि वेट पेशन्स खूप लागतात मार्केटमध्ये, सहज इझिली पैसे मिळत नाहीत. तुम्ही जर पेशन्सली तिथे जर वेट केलात तर डेफिनेटली तुम्हाला तिथे राईट एंट्री हा मिळून जातो. राईट, म्हणून कधीही लक्ष ठेवायचं कशावरती, टायमिंग, कुठल्या टाइमला आपल्याला एंट्री करायचंय, कधी एंट्री करायचं आहे, एक्झिट कधी करायचं आहे. आणि ह्या सगळ्यांचं जर आपण व्यवस्थित मॅनेज केलं टायमिंग आणि हे, तर मार्केटमध्ये इझिली पैसे मिळतात. राईट, ओके, हे एवढं एक्सप्लेनेशन होतं आजच्यासाठी माझं. हा, आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. मग यामधनं मी आज शिकलो, हे कॅश मार्केटसाठी फक्त ऍप्लिकेबल असतं का परशुराम? नाही, मी ओव्हरऑल मार्केटसाठी, तुम्ही कुठल्याही सेगमेंट मध्ये करा. हा, फक्त म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये पण कमोडिटीजला तुम्हाला थोडस हे नाही होणार, कारण कमोडिटीज हे सकाळी 9 ते पार रात्री 12 पर्यंत असतं. तर कमोडिटीज मार्केटच नॉर्मली 3 नंतर हे द्यायला सुरू होतात. तर पुन्हा डेरिव्हेटिव्ह वरती आपण घेऊया आपलं, सॉरी, कमोडिटी वरती एखादा सेशन आपण घेऊया. येस, काय म्हणत होते तुम्ही? मी डेरिव्हेटिव्ह मध्ये विचारत होतो, डेरिव्हेटिव्ह मध्ये पण हे ऍप्लिकेबल असतं का? ऑब्विसली डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय, तुमचे अंडरलाईंग प्राइसचे जर मुवमेंटच नसेल तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये तुम्हाला मुवमेंट कशी मिळणार? नाही, मी इंडेक्स ऑप्शन्स मध्ये जास्त ऑप्शन हे ट्रेड आता करतो जर ना, म्हणून. तुमचे स्टॉक्सच जर मुवमेंट देत नसतील तर इंडेक्स तरी काय मुवमेंट देणार? आणि आता मी एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला एसबीआय बँकचं. एसबीआय बँक तुम्ही पाहिलं त्यानुसारच सगळ्या बँकांचं पण होतं. तर ऑटोमॅटिकली बँक निफ्टी पण तसंच मूव्ह होणार आणि इंडेक्स सुद्धा, निफ्टी सुद्धा तशीच मूव्ह होणार. हे ओव्हरऑल मार्केट म्हणजे प्रत्येकाला पर्टिक्युलर एखाद्या स्टॉक शेअरला किंवा एका सेगमेंटसाठी नाहीये. तर सकाळी जे मार्केट ओपन होतं, इक्विटी असेल, डेरिव्हेटिव्ह मार्केट, आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट हे डेरिव्हेटिव्ह मार्केट इज डिपेंड्स ऑन द इक्विटी मार्केट. इफ इफ एनी स्टॉक और स्टॉक, कुठलाही स्टॉक असेल, तो जर मुवमेंट नाही दिलं तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये तुम्हाला मुवमेंट येणार नाही. तिथं टाइम डिकेच होत राहणार. तुमचे जे काही ऑप्शन्स असतील ते हे सगळे तुमचे डिके होत जाणार. येस, नाही, मग हे जे वेव्हच्या हिशोबाने चाललंय, मग ह्याच्यामध्ये जर का म्हणजे हे 3-4 गोष्टींशी मी रिलेट करत होतो. म्हणजे इलियट वेव्स मध्ये पण हीच थिअरी एक्सप्लेन केलेली आहे ओके. की मार्केटचे वेव्स कसे असतात. ते 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 ह्याच्यामध्ये आलं. दुसरी गोष्ट अशी आली की रेक्टँगल म्हणजे ब्रेकआउट साठी आता म्हटलं कन्सॉलिडेशन फेज तुम्ही जे ड्रॉ केलं, तर मग त्याप्रमाणे आता मी 5 मिनिट टाइम फ्रेम वरती ड्रॉ केलं. राईट. तर ते 15 मिनिट टाइम फ्रेम वरती ड्रॉ करून त्या वेव्हचा ब्रेकआउट किंवा एखाद्या रेक्टँगलचा ब्रेकआउट मिळाला तर त्यावरती करता येतं. तर मग नेट बोलण्याचा अर्थ असा की ट्रेडिंग साठी जो म्हणजे समरायझेशन विचारतोय, म्हणजे करेक्ट मी इफ आय गॉट एनिथिंग रॉंग. आपल्याला ट्रेडिंगसाठी एकच टाइम पिरियड सगळ्यात चांगला मिळतो, तो मिळतो म्हणजे 10:30 ते 12 पर्यंतचा, बरोबर का? ट्रेडिंग साठी हा, तो सायलेंट पिरियड असतो. तो एवढा स्लो पिरियड मध्ये तुम्ही ट्रेड कसं करणार 10:30 ते 12:30 मध्ये? तुम्हाला नाही जर नाही, ट्रेडिंग मग करायचं आहे तर तुम्हाला नेहमी मुवमेंट पाहिजे त्या मार्केटमध्ये. जर मुवमेंट मिळाली तर तुम्ही ट्रेड करू शकता नीट. आणि मी तर सांगितलं की 10:30 ते 12:30 हा पिरियड पूर्ण सायलेंट असतो, जिथं मुवमेंटच नाही. जर तुम्हाला ऍटलीस्ट 3-4 रुपयाची जर मुवमेंट मिळाली तर तुम्ही काहीतरी कमवू शकता, किंवा एक डायरेक्शन. बरं. त्या कन्सोलिडेशन फेज मध्ये तुम्हाला डायरेक्शन कुठे मिळते मार्केटमध्ये ट्रेड करायला? माय मिस्टेक. मग 9:30 ते 10:30 एवढा 1 तास, येस, बरोबर का? 9:30 ते 10:30 आहे, 12:30 नंतर आहे. म्हणजे मध्ये जो 12:30 ते आहे 10:30 ते 12:30 म्हणजे 2 तासाचा हा तुमचा रेस्टिंग पिरियड म्हणूया आपण. बर. काय होतं, प्रत्येक फेज जे आहेत ना, तर प्रत्येक फेज मध्ये ट्रेडिंग हे सगळ्याला ऍप्लिकेबल होत नाही.
तर 10:30 ते 12:30 हा ऑप्शन सेलर साठी जो आहे त्यांच्यासाठी तो चांगला पिरियड आहे. ऑप्शन डिके होतात त्यामुळे त्यांना ते इझिली प्रॉफिट कमवू शकतात. आणि ऑप्शन बायर असतील किंवा इक्विटी मार्केटमध्ये करणारे असतील ज्यांना ₹4 ₹5 ऍटलिस्ट मुवमेंट मिळाली तर काही तर फायदा प्रॉफिट कमवू शकता. 1000 क्वांटिटी तुम्ही घेतला, ₹3-4 जर मुवमेंट मिळाली, 3 ते 4,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतो. आणि ह्या 10:30 ते 12:30 बघितलं तर ₹1 ₹2 सुद्धा प्रॉफिट कधी कधी प्राइस हलत नाही. येस. ठीक आहे. और कुछ अजून कोणाला काही? नमस्कार. 3 ते नमस्कार. 3.25च्या पण पिरियड मध्ये आहे ना, म्हणजे माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. म्हणजे काही त्याच्यामध्ये मिळतच नाही. या ऑप्शन्स मध्ये वगैरे सुद्धा केलं ना एक्सपायरीच्या दिवशी, मग तर अजूनच प्रॉब्लेम येतात. नाही म्हणूनच मी सांगितलं ना की तुम्ही 2:40 2:45 किंवा फार तर 3 3:15 पर्यंत तुमचे सगळे काय होतं 3 नंतर 15 मिनिटं मिळतात आणि त्या 15 मिनिटांमध्ये सगळे त्यांच्या ऍडजस्टमेंट्स आणि पोझिशन स्क्वेअर ऑफच्या मागे लागतात. मग अशा वेळेस फ्लक्च्युएशन खूप असतं. तुम्हाला डायरेक्शनच मिळत नाही मार्केटमध्ये. मग अशा वेळेस तुम्ही काय बाय करणार का सेल करणार? एकदा बाय केलं की ते खाली जायला लागतो, मग तुम्ही पोझिशन कट करता लॉस मध्ये, परत सेल करता. सेल केलात की मार्केट वर जायला लागतं, तुम्ही परत तिथं लॉस मध्ये पोझिशन कट करता, पुन्हा बाय करता. आणि एवढे फास्ट मुवमेंट असतं की मग ते विदिन मिनिट मध्ये 4-5 ट्रेड पण होऊन जातात. बरोबर. येस. त्यामुळे हे पिरियड शोधणं आणि त्या पिरियड मधून त्या ट्रेंड मध्ये तुम्ही जर ट्रेड केला, बिकॉज वी ऑल आर न्यू कमर्स अँड व्हेरी स्मॉल ट्रेडर. खूपच छोटे आहोत आपण. आणि यामध्ये आपल्याला फक्त काय केलं पाहिजे की संधी शोधलं पाहिजे. की कंटिन्यू आपण मार्केटमध्ये जर राहायचंच म्हटलं, सकाळी एकदा मी घेतली पोझिशन आणि संध्याकाळीच काढणार, मग ते आपण सर्व्हाइव्ह नाही करू शकणार मार्केटमध्ये. तर मला विचारायचं होतं, जेव्हा ह्या फेज मध्ये बेटर टायमिंग कुठलं की बाबा अॅक्युरेसी म्हणजे चांगली आपल्याला येईल? नाही आता काय होतं, हे एक्सपिरियन्स तुम्ही घ्यायचा. सर्वात महत्वाचं कसं असतं की तुम्ही सकाळी मार्केट ओपन झालं की तुम्ही जर 9:30 10:30 पर्यंत जर करत असाल, तुमचा ट्रेड प्लॅन तो असेल, तुम्हाला डेली टार्गेटचं कसं आहे काय आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्ही वेळ असेल तुमच्याकडे तर दुपारचा वगैरे पण वेळ घेऊ शकता. दुपारचा बेनिफिट असा होतो की एक ट्रेंड एक डायरेक्शन मार्केटला मिळालेली असते. मग त्याच्यामध्ये ट्रेड बरोबर. करणं खूप इझी जातं. वेळेस सकाळचा ट्रेंड हा लवकर बनत नाही. मग सकाळी जर तुमचा स्टडी खूप चांगला असेल, म्हणजे सगळे न्यूज तुम्ही ऐकलेले असतील, तुमचं टेक्निकल व्यवस्थित साऊंड आहे, तुमचं डेरिव्हेटिव्ह डाटावरती तुमचं जर अनालिसिस असेल, मग अशा वेळेस मात्र डेफिनेटली तुम्ही ट्रेड करू शकता. बट तुम्ही जर फक्त चार्ट किंवा अजून काही इंडिकेटर्स वगैरेच फक्त जर यूज करून करणार असाल, मग मात्र तुम्हाला दुपारची वाट बघावी लागते, कारण तिथं एक डायरेक्शन मार्केटची क्लिअर होते म्हणून. आणि सर जर समजा आपण सकाळी जर 9:30ला जर पोझिशन घेतली आपण, पण त्यानंतर आपण एक्झिट 10 10:30 पर्यंत झालं तर चालेल का? हा त्याच्या आधी तुमचं मी तर काय movement म्हणलं, बघून? मार्केटमधून कधी एक्झिट व्हायचं हे तुम्ही किती प्रॉफिट आणि किती लॉसचं टार्गेट ठेवलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. हम्म. त्यानुसार तुमचं एक्झिट प्लॅन असेल. मार्केटचा टायमिंग बघून मी एक्झिट होणार असं नाही. तर तुमचं ट्रेडिंग प्लॅन काय आहे, तुम्ही किती लॉस झाल्यावरती बाहेर निघणार आणि किती प्रॉफिट झाल्यावर निघणार, हे खूप महत्वाचं आहे. येस. बरोबर. परशुराम, जे बाय टुडे आणि सेल टुमॉरो साठी जे काय काय स्टॉक्स असतात, म्हणजे मी न्यूज वर ऐकले जस्ट, येस म्हणजे येस न्यूज चालू असतात त्याच्यात ते सांगत असतात बाय टुडे सेल टुमॉरो. येस. मग तशा BTST टाईपचे त्याला स्टॉक्स म्हणतात. मग ते कुठल्या पिरियड मध्ये? हा, बीटीएसटी या बीटीएसटीटी असं काहीतरी असतं ते. हा, BTST आणि STBT. हा, हा मग हा. तशा टाईपचे स्टॉक्स कधी वॉच करायचे किंवा काय? म्हणजे ऑलरेडी न्यूज बेसवर तर ट्रेड नाही करायचं ते ठीक आहे, पण काय काय वेळेला आपण ऐकतो ना की, आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूज बघितल्या की ते म्हणतात इट वॉज सजेस्टेड यस्टरडे अँड नाऊ यू कॅन सी द मुवमेंट अँड लाईक दॅट. नाही काय होतं, तुम्हाला रिझल्ट जर माहित असतील काहींचे, की आज आता फॉर एक्झाम्पल आता मार्केट बंद झाल्यानंतर काही कंपन्यांचे वगैरे रिझल्ट येतात, पण ते रिझल्ट काय येतील हे माहित असतील, हे एक्सपिरियन्सनी येत जातं. किंवा
समजा मार्केटमध्ये तुम्ही आहात आणि काही पॅटर्न्स तयार झालेले असतात किंवा काही ब्रेकआउट्सवर येऊन स्टॉक थांबलेला असतो आणि अशा वेळेस किंवा मग त्याचा व्हॉल्यूम खूप वाढलेला आहे पण मार्केट मुवमेंट अजून दिलेली नाही, फंडामेंटल किंवा एखादं असं ओके. काहीतरी इव्हेंट असेल, मग अशा सिच्युएशनला तुम्ही काय करू शकता की ते 1, 3, 25 ला वगैरे जर तुम्हाला ते कन्फर्म न्यूज माहित असेल किंवा ते जर तुम्हाला सगळ्या तुमच्या पॅरामीटर्स त्याला मॅच होत असतील, मग अशा वेळेस तुम्ही बाय करू शकता आणि दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झाल्या झाल्या तुम्ही तिथे सेल करू शकता. आता एक रिसेंटली एक्झाम्पल सांगतो मी. माझ्या जे काही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्ससाठी मी 2 कॉल्स काढले होते. एक होता टेक महिंद्रा आणि दुसरा होता सिप्ला. तर टेक महिंद्राचा जो 600च्या वरती ब्रेकआउट मिळत होता, मला वाटतं 600च असेल, नाही 550चा होता आणि क्लोजिंग प्राइस हे मी नेहमी बघतो. तर क्लोजिंग प्राइसला तो एक 2-4 पॉईंट खाली क्लोज झाला होता. बट सेकंड डेला जर बघितलं तर तो ब्रेकआउट खूप दिवसापासूनचा बाकी होता आणि 30-35 रुपये तो वरती ओपन झाला. मग हे अशा वेळेस सुद्धा डिसिजन्स घेणं आणि त्यावेळेस मग तुम्ही अशा काही डिसिजन्स घेऊन तुम्ही बाय करू शकता आणि मग सेल सुद्धा इमिजिएटली करू शकता. कारण 5-6-7% जर प्रॉफिट पण मग तुम्हाला त्याच्या येस हा. मग त्याला आपल्याला सीएनसी ऑर्डर यूज Yes, नाही yes. होणार ना, म्हणजे तिथे एमआयएस CNC ऑर्डर यूज नाही MIS करता येणार, नाही सीएनसीच करावं लागेल. येस येस नॉर्मलच तुम्हाला ऑर्डर तिथं प्लेस करावे लागतात. ओके. आणि मग तिथं ओपन इंटरेस्ट डेटाचा यूज होऊ शकतो का? म्हणजे आपण होऊ जर शकतो. सपोज त्या Yes. पिरियड मध्ये बघितलं की होऊ शकतो ना. ओके. येस. येस. अजून काही कुणाला विचारायचं आहे? अजून एक 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. तर कुणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. हॅलो, आवाज येतोय माझा? हो बोला. हो. माझा एक प्रश्न होता सर. हम्म. जसं की एक्सपायरीच्या दिवशी आपण पाहिलं की खूप चांगली मुवमेंट भेटली. मी सुद्धा ती कॅप्चर केली. ओके. बट कन्सर्न असं येतंय की एक प्रॉफिट दिसल्यानंतर आपण त्याला बुक करतो. ऑलराईट, कॅन्डल्स चालले डाऊन चालले पण आपण त्याला प्रॉफिट दिसतो म्हणून बुक करतोय. हम्म. सो त्या सिच्युएशनला कॅन्डल एंड व्हायचा आपण वेट करायचा की प्रॉफिट दिसतो तर बुक करून निघून जायचंय, म्हणजे त्याची लिमिट कुठपर्यंत होऊ शकते ते कसं डिसाईड करू शकतो आपण, म्हणजे कुठपर्यंत तो अजून फॉल कंटिन्यू राहू शकतो? नाही हे काय डिपेंड हे तुमच्यावरती असतं. म्हणजे तुम्ही किती प्रॉफिट तुमचं हे आहे डिसाईड केलेलं एक. सेकंड वन की समजा तो वरती गेला आणि शेवटी आता तुम्ही एक्सपायरीचं म्हटलात त्यामुळे सांगतो की एक्सपायरी मध्ये हे रॅन्डम मुवमेंट्स येतात. नाही, एक्सपायरी असं काय ना, मी नॉर्मल इव्हन मी ह्याच्या त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा फॉल झाला. हा, नाही, एक्सपायरीच्या आदल्या तेच- दिवशी तेच सुद्धा सांगतोय ना, सेकंड की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तो फॉल येतो ना, तर फॉल संपण्याच्या सुद्धा इंडिकेशन्स तुम्हाला मिळतात. ओके. येस. आता रिव्हर्सल कधी होणार आहे, काय होणार आहे, ह्या सगळ्यांच्या तुम्हाला इंडिकेशन्स मिळतात. चार्ट वरती मिळतात, डेरिव्हेटिव्ह डाटा मध्ये सुद्धा तुम्हाला इंडिकेशन्स मिळतात. मग फक्त तुम्हाला काय होतं की ते सगळ्या ऑब्झर्व करणं आणि त्याचा ट्रॅक करत राहणं. मग तुम्हाला एक्झॅक्ट टाइमला तुम्ही काय करू शकता, एक्झिट होऊ शकता. ओके. फॉर एक्झाम्पल डाऊनफॉल मध्ये कॅन्डल शॅडो बनवतच नाहीये, सो आपण तिथं होल्ड करू शकतो. जेव्हा असं वाटतंय की शॅडो बनतोय, खाली चाललाय then परत शॅडो बनून तो वर येतोय, तर तो एक एक्झिट टाइम होऊ शकतो की तिथं डिसिजन म्हणजे असं वाटू शकतं की हा बाबा आता एकतर रिट्रेशन होईल किंवा तिथे कन्सॉलिडेट होईल. राईट. ते शॅडो सुद्धा कशा बनतात यावर डिपेंड आहे. जेव्हा शॅडो बनायला लागली ना, तर आता ती क्लोज होईपर्यंत आपल्याला दम निघतो का नाही, आपण अरे आता क्लोज वरतीच झाली तर काय, वरच गेली तर काय, मला आता 5,000 प्रॉफिट दिसतंय किंवा 10,000 दिसतंय, मग मी बुक करू की नको. कारण असं असतं की आपण जेव्हा जास्त म्हणजे अनएक्सपेक्टेड प्रॉफिट आपल्याला दिसायला लागलं ना, की आपण अनकॉन्शियस होतो.
मग अशा वेळेस सर जिथं एक प्रॉफिटेबल ट्रेड दिसतोय म्हणजे जिथं प्रॉफिट दिसतोय तिथं आपण प्रॉफिट बुक करून निघून जायचं करेक्ट. आणि देन सेकंड कॅन्डलला आपली शॅडो परत हे झाली ब्रेकआउट झाली तिथं आपण रिएंटर करू शकतो की Yes. की नंतर रिएंटर करण्यामध्ये काय ते अर्थ करू नाही. शकता की काहीच प्रॉब्लेम नाही. शेवटी तुमचा रिस्क फॅक्टर कसा आहे त्यावर डिपेंड आहे. समजा पहिल्यांदा तुम्ही एक मोठी क्वांटिटी घेऊन तुम्ही चांगलं प्रॉफिट काढलेला आहात, तर त्या प्रॉफिटच्या 10% रिस्क मला वाटतं इझिली आपण घेऊ शकतो. 10,000 प्रॉफिट झालेला आहे आणि मला अजून एक अनदर ट्रेड मी 2-1,000 लॉस साठी मी घेतला तरी काहीच हरकत नाही. मे बी त्या आपण तेवढी 2,000 रिस्क जरी ठेवलं तर मे बी अजून एक 4-5 हजार आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं. जसं मी थर्सडेला तुम्हाला नंतर पण टाकलं होतं. पहिल्यांदा मी काढले आणि त्याच्यानंतर विदिन 5 मिनिट मध्ये मी 80 पॉइंट्स पुन्हा रिएंटर करून घेतले ना. राईट राईट. येस, ते इट्स पार्ट ऑफ बाकी आजच्या तुमच्या ट्रेडिंग प्लॅन. सेशन बद्दल माझं पर्सनल ओपिनियन मी 12:30 नंतर खूप छान मोमेंटम भेटते आणि 12:30च मी सजेस्ट करेल कोणालाही टायमिंग जर करता सजेस्ट करायचं झालं कारण की तोपर्यंत आपल्याला प्राइस ऍक्शन मिळते तोपर्यंत आपल्याला चार्ट डायरेक्शन मिळतात पण तोपर्यंत मिळतं. आपल्याला करेक्ट. डायरेक्शन मिळतं सर्व काही मिळतं आणि एक आपल्याला प्रॉपर स्टॉप लॉस भेटतो सर्वात महत्वाचा टार्गेट भेटो ना भेटो पण आपल्याला एक स्टॉप लॉस तर भेटतो करेक्ट. की हा बाबा हा स्टॉप लॉस आहे. येस, गुड सर. प्रॉफिट बुक करून पुढं जर आपण चालत राहिलं तर अर्ध प्रॉफिट बुक केलं आणि अर्धी क्वांटिटी आपण प्रॉफिट बुक केलं नंतर पुढं कंटिन्यू केलं तर चालेल ना. येस, नक्की करू शकतो. कारण की त्यात एक सजेशन आहे हम्म. सचिन, या गोष्टीवर एक सजेशन आहे तुम्हाला. तुमची जर का एखादी पोझिशन लागलेली आहे चांगलं प्रॉफिट जर का देते ती पोझिशन, लेट्स से एसबीआयचं एक्झाम्पल घेतलं परशुरामनी. एसबीआय मध्ये तुम्ही बाय केलेलं आहे आणि बाय मध्ये तुम्हाला 7-8 हजार रुपये प्रॉफिट झालेले आहे आणि त्यासाठी तुम्ही 500 क्वांटिटी हे घेतलेली आहे बाय केलेली आहे. ठीक आहे, मार्च हे वर चाललंय म्हणून. ठीक आहे, तेवढा प्रॉफिट झाला ना, एक काम करायचं त्याची 50% क्वांटिटी म्हणजे जिथं वाटतंय ना की प्रॉफिट बुक केलं पाहिजे तिथं 500 घेतली तर मग 200 क्वांटिटी तुम्ही शॉर्ट करून ठेवा. नाही, पहिल्यांदा म्हणजे तिथनं पुढं 60 लक्षात ठेवा, पहिल्यांदा 60% कधीही प्रॉफिट बुक करायचं. 50% 60% पेक्षा खाली पार्शल प्रॉफिट बुकिंग कधीच करायचं नाही. सपोज दॅट तुमचं राहिलेले अमाऊंट पूर्ण जरी तुमच्या बाईंग प्राइसला आले तरी सुद्धा तुम्ही प्रॉफिट मध्ये बाहेर निघायला पाहिजेत. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग हे नेहमी जास्तच असलं पाहिजे. समजा तुम्ही 500 क्वांटिटी घेतलेला आहात तर 300 क्वांटिटी सेल करून टाका, 200 क्वांटिटी ठेवा. तुम्हाला वाटतं तर ट्रेलिंग स्टॉप लॉस लिहून किंवा बाईंग प्राइसला ठेवा. 200 जरी पॉइंट खाली आले तरी तुमचं 200 पॉइंट जरी तुमचं खाली गेला तरी सुद्धा 100 पॉइंट तुम्ही प्रॉफिट मध्ये राहता. येस, मी यामध्ये अजून एक आहे की उद्या आता माझं जे पेड कॉल सर्व्हिस आहे ते त्याचं प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण ट्रेड सेटअप केला पाहिजे, प्रॉफिट बुकिंग कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन मी उद्या करणार आहे. तर उद्या मे बी एक मी आता ग्रुपवरती वगैरे टाकून देईन टायमिंग काय असेल ते, तर तुम्ही सेशन अटेंड करा. मे बी तुम्ही पेड कॉल सर्व्हिसला अप्लाय करा नाही तर नका करू सबस्क्राईब. बट उद्याचे आहे ते एक्सप्लेनेशन मी देईन कशा असेल सगळा ट्रेडिंग प्लॅन वगैरे सगळं पूर्ण. त्यामुळे तो जर अटेंड केलात तर तुम्हाला डेफिनेटली यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत होतील. राईट, तर आज थांबूयात, पुन्हा नेक्स्ट वीकेंड सेशनला भेटूया शनिवारी. थँक्यू हा व्हेरी व्हिडिओ मच. टाकणार आहे का युट्यूबला? येस, वीकेंड सेशनचा हा व्हिडिओ अपलोड करेन मी युट्यूबला. ओके ओके चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच सर. येस, थँक्यू. डिस्कनेक्ट करतोय मी. पण तो ये काय करतो?